1993 मध्ये एक सिनेमा आलेला होता झपाटलेला. त्यातील तात्या विंचूने आपल्याला घाबरून सोडलेलं होतं. पण एक घटना घडलेली होती त्याच्याही कितीतरी वर्ष आधी. म्हणजे जेव्हा महेश कोठारे शाळेमध्ये होते त्यांचा एक अपघात घडलेला होता आणि त्यासाठी त्यांची ट्रीटमेंट चालवली होती. त्या दरम्यान एका रात्री त्यांच्या कॉलजवळ एक व्यक्ती आलेली होती. पण ती खरंच व्यक्ती होती की आणखी काही वेगळंच? झपाटलेला सिनेमाने याचा काय संबंध? पण झपाटल्याचं खरं मूळ यातूनच निर्माण झालेलं आहे हे मात्र नक्की. झपाटलेल्यावर या घटनेचा परिणाम कसा झाला, आज आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. महेश कोठारे हे मराठी सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचे पान. गॅमिड म्हणले की महेश कोठारे यांचा चेहरा समोर येतो. धूम धडाका, दे दनादन, धडाकेबाज असे 51 सिनेमे त्यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीला दिलेत. त्यातील एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजेच की झपाटलेला हा सिनेमा. हा सिनेमा 1993 मध्ये रिलीज झाला. दिलीप प्रभावकर यांनी तात्या विंचूची भूमिका साकारली होती. लक्षाने या सिनेमाला ओळख निर्माण केलेली होती आणि रामदास पादे यांनी तात्याला त्यांच्या कलेने जिवंत केलेले होते. तर अशा एव्हरग्रीन सिनेमाचं मूळ नेमकं कशात आहे? आणि झालं असं होते की जेव्हा महेश कोठारे शाळेत होते तेव्हा ते अनेक सिनेमामध्ये काम करायचे. अशातच ते छोटाबाई या सिनेमाचं शूटिंग करत होते. लहानपणी महेश शाळेत असताना एका मुलाबरोबर त्यांची मारामारी झाली आणि महेश यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं. शूटिंग आधी तोंडावर आल्याने निर्माते चिंतित पडलेले होते. महेश कोठारे यांच्यावर योग्य उपचार व्हावे, त्यांना पटकन विमान काढून शूटिंगसाठी मद्रासला पोचता यावं यासाठी त्यांची व्यवस्था विमानतळावरच्या एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली होती. अशातच एका रात्री त्यांना हातासाठी इंजेक्शन दिलं गेलेलं होतं. अतिशय गाढ झोपेमध्ये होते. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची आई, ज्यांना जेनिमा म्हणून ओळखतात, त्या काळजी घेण्यासाठी तिथेच थांबलेल्या होत्या. मध्यरात्री त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. महेशांचे वडील आल्याचं त्यांना वाटलं, त्यामुळे त्या डोळे न उघडताच त्यांच्याशी बोलू लागल्या. परंतु समोरून उत्तर न आल्याने त्यांनी डोळे उघडले. त्याने जे पाहिलं ते थरका पडवणारं होतं. एक लुंगी नसलेला एक आखाल विकाल मनुष्य महेशांच्या दिशेने येत होता. त्याने नीट निरखून पाहिलं की त्या व्यक्तीला कमरेपासून वर धडच नव्हतं. त्या प्रचंड घाबरल्या. ती व्यक्ती महेशांना काहीतरी इजा करणार अशी जेनिमा यांना चावू लागली आणि त्यांनी हिंमत धरली. त्या धड नसलेल्या माणसाला त्याने अतिशय ताकदीने ढकलून दिलं. अगदी अनपेक्षित हल्ल्याने तो माणूस तयार येत नव्हता. क्षणात तो समोरच्या कपाटावर जाऊन धडकला. त्यांनी पाहिले तर आता त्यासाठी माणूस जाऊन एक वेगळंच रूप समोर आलेलं होतं. आधीपेक्षा हे रूप अधिकच भयानक वाटत होतं. काय होतं हे रूप, पुढे काय झालं आणि झपाटलेल्याचा त्याच्याशी काय संबंध आहे हे आता पाहूयात. तात्या विंचू नेमका कसा बनवला गेला, शूटिंग नेमकं कसं झालं, अशा अनेक गोष्टीचे किस्से कळण्यात ते आपण जाणून घेणार आहोत. तर जेनिमाने त्या माणसाला ढकललं. त्या जागी आता एक लहान मूल होतं. त्या मुलाचे केस पिंजारलेले होते आणि ते मूल त्यांच्याकडे पाहून हसत होतं. हे पण कोणीही व्यक्ती हादरूनच जाईल. काही क्षणात ते विचित्र मूल महेशच्या दिशेने जाऊ लागलं. तशा त्यांच्या आईने पुन्हा हिंमत बांधली आणि त्याच्यावर झडप घातली. एका क्षणाला त्यांनी त्या मुलाचं बकोटं पकडून त्याला दरवाजाबाहेर फेकून दिलं आणि दरवाजा लावून घेतला. नंतर महेशांचे वडील आल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. झपाटलेल्या सिनेमाचे मूळ हे बाळपणी घडलेल्या घटनेचं असावं असे ते म्हणतात. झपाटलेल्यामध्ये त्यांनी थोड्याफार फरकाने अशाच प्रकारचे दृश्य घेतलेले आहेत. त्या लक्षात सफेद असताना तात्यावेळेस त्याच्याकडे एक एक पाऊल टाकत पुढे पुढे जातो. शिवाय तात्याला बकोट्याला पकडून कपाटात ठेवलं जातो आणि तो पुन्हा पुन्हा पडतो. ज्याने हे सीन्स पाहिले आहेत त्यांना हे आठवतच असेल.